मटारचा केक कसा काय बनवायचा याच्याबद्दल मला जेवढी उत्कंठा आहे तेवढीच तुम्हालाही आहे, मला माहिती आहे. त्यामुळे मी जास्त दळण न घालता डायरेक्ट मावशीने विचारतो की या मटारचा जो केक आपण बनवणार आहोत त्याचं साहित्य काय आहे. त्याच्यासाठी मटार पाहिजे. त्या मटार हा दूध घालून मिक्सर मधून काढलेला आहे. बरं. मैदा आहे, लोणी आहे, साखर आहे, बेकिंग पावडर आहे, सजावटीसाठी बदाम बेदाणा आहे, सोडा, खायचा सोडा आहे आणि व्हॅनिला इसेन्स. बस एवढंच आहे. बस. ओके. साहित्य बघितलं तर जाऊया कृतीकडे. काय करायचं मला आता कृती म्हणजे प्रथम मटार चांगला धुवून घ्यायचा आणि मग गरम पाणी, जर 1 वाटी मटार असेल तर 2.5 वाट्या पाणी ठेवायचं गॅसवर आणि त्याच्यात अगदी चिमूटभर सोडा घालायचा म्हणजे हिरवागार असा मटार राहतो. आणि मग तो चांगलं पाणी उकळल्यावर हा मटार त्याच्यात घालायचा आणि 5 ते 7 मिनिटं उकळू द्यायचा मटार उकळल्यानंतर गॅस बंद करायचा आणि चाळणीत हा मटार ओतायचा आणि तो पाण्याखाली धरायचा आणि मग तो चांगला थंड होऊ द्यायचा. मग मटार चांगला थंड झाल्यावर मिक्सर मध्ये घालायचा आणि जेवढा मटार तेवढंच दूध असं घेऊन त्याची चांगली पेस्ट केलेली आहे. ओके. ही मटार पेस्ट आहे आणि ह्याला मटार ब्लांच केला असं म्हणतात. अशी पेस्ट घ्यायची. मैदा घ्यायचा. जेवढा मैदा तेवढाच मटार. त्याच्यानंतर साखर तुमच्या आवडीप्रमाणे साधारण 1.5 घ्यायची साखर आणि लोणी घालायचं. बेकिंग पावडर आहे. खायचा सोडा अर्धा चमचा आणि व्हॅनिला इसेन्स अर्धा चमचा. सगळं मिक्स करायचं आणि आवश्यक वाटलं तर दूध घालायचं याच्यात. गरज वाटली तर सैलसर होण्यासाठी. ओके. हे आपल्याला आता अर्धा तास ठेवायचंय. आणि ह्याच्यात काय करायचं म्हणाल तुम्ही? आता ह्याच्यात तो केक भाजून काढण्यासाठी हे केक पॉट आहे तर त्याच्यात लोण्याचा हात आणि मैद्याचा हात लावून करून घेतलेला. बटर पेपरवर हा भाजून घ्यायचा. ओके. हा जो अर्धा तास आपल्याला ठेवायचा ना, तुम्हाला अर्ध्या मिनिटात देतो. आलोच. झाला, अर्धा तास झाला. चला आता काय करायचं? आता होतं ह्याच्यात झालं ह्याच्यात. ह्याला नॅचरल कलर येतो हा हिरवा. ओके. आता हे आपल्याला ओव्हन मध्ये ठेवायचं. हो. त्याच्या आधी जरा सजावटीसाठी काही बदाम बेदाणा तुम्हाला काय आवडीचं हवं असेल ते लावायचं. ऍक्च्युअली मला बदाम वगैरे आवडतात ना. काजू बिजू चांगले ना तब्येतीला. आणि हे किती वेळ ठेवायचं ओव्हन मध्ये? 20 ते 25 मिनिटं ठेवायचं. बर. आणि किती ह्याच्यावर? 180 वर. 180 वर 20 ते 25 मिनिटं ठेवायचं. आणि आधी प्रीहीट करायचं 10 मिनिटं. प्रीहीट म्हणजे 180 वर 10 मिनिटं आधी ओव्हन तापवून घ्यायचा, त्याला प्रीहीट म्हणतात. हो. आणि मग हे ठेवायचं. ओके. म्हणजे काय थोडक्यात आधी ते तापवायचं आणि मग हे याच्यात टाकायचं. तुम्ही एवढा वेळ घालू नका, पटकन देऊन घ्या साहित्य आणि कृती, कारण हे काढल्यानंतर डायरेक्ट खायला सुरुवात करायची. मग फर्स्ट क्लास. मटारचा केक बनवण्यासाठी लागणारं साहित्य: दूध घालून केलेली मटारची पेस्ट, मैदा, लोणी, साखर, बेकिंग पावडर, बेदाणे, बदाम, खायचा सोडा आणि व्हॅनिला इसेन्स. कृती: 1 वाटी मटार 2.5 वाटी पाण्यामध्ये सोडा घालून ब्लांच करून घ्यावेत. ब्लांच केलेले मटार 1 वाटी दुधाबरोबर वाटून त्याची पेस्ट करावी. एका बाउल मध्ये ही मटारची पेस्ट घेऊन त्यामध्ये 1 वाटी मैदा, 1.5 वाटी साखर, लोणी, बेकिंग पावडर, व्हॅनिला इसेन्स आणि दूध घालून बॅटर तयार करावं आणि अर्धा तास ठेवून द्यावं. ग्रीसिंग केलेल्या केक टीन मध्ये हे बॅटर ओतावं. प्री हिटेड ओव्हन मध्ये 180 डिग्री सेल्सिअसला 20 ते 25 मिनिटं बेक करून मटार केक सर्व्ह करावा.